श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधी अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतःची जळण्याची तयारीसुद्धा असायला हवी. तेव्हा पेटूनसुद्धा सुगंध पसरू शकते. आत फक्त मंद निखार असतो. ती स्वतः जळत असते आणि आजूबाजूला असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल द्यायला लावते. अपसुकच त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडावे, वा, खूप सुंदर सुगंध आहे. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी गोड बोलतात व खोटे प्रेम दाखवतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो, त्याचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो. त्यावर आपल्याला काही ठरवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपवून मोकळं व्हायचं, कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही पर्याय शिल्लक ठेवत नाही व भोग भोगायला भाग पाडतो. त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ व निर्मल जगता आले पाहिजे. म्हणून एक म्हण आहे, नाही निर्मल जीवन तर काय करील सावन. जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तम. हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्कीच शेअर करा. जो सूर्योदयापूर्वी उठतो तोच आरोग्याच्या बाबतीत यशस्वी होतो, अन्यथा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर बनतो. कुठली कारणं अथवा अडचण नसताना जर आपण बळजबरीने एखादी भांडणं, एखादा विषय उकळून काढलं तर त्याला आपण म्हणतो की पायावर धोंडा पाडून घेणे किंवा आ बैल मुझे मार. कारण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जर कुणी कुणाविषयी उठसूट काहीही बोललं तर समोरील व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो व बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभराचे दुःख पदरी येण्याची नामुष्की येऊ शकते. कारण शरीराचे घाव कालाच्या ओघात कधीतरी भरून निघतात, पण मनावर झालेले घाव कधीही भरून निघणारे नसतात. किंवा जेवढा त्रास आपण दुसऱ्याला देतो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला होईल अशी देव व्यवस्था करतो आणि त्यावर देव आपल्याला कुठलाही पर्याय ठेवत नाही. तेव्हा त्यावेळेस आपल्याला फक्त देवच आठवतो. आपण जे ठरवतो किंवा ठरवलेले असते ते कधीच करता येत नाही किंवा होत नाही. तसेच जे होते किंवा घडते ते सुद्धा अनपेक्षित असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काहीच घडत नाही. पण कधीकधी अचानक काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते. आपण काळजीपोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो, मनावर तणाव घेतो व त्यामुळेच आजारी होतो. यावर उपाय काय? जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे. कारण जी गोष्ट आपल्या हाताबाहेरची असते तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्यास आपण जेवढे जगणार आहे त्या अगोदरच आपले आयुष्य संपलेले असते. तसेच जी गोष्ट घडणार आहे तिची तर अजिबात विचार न करणे. कारण जी गोष्ट घडलेली नाही तिची चिंता वाहून काय फायदा. सध्या घडत आहे त्याचे अवलोकन करा, त्याचे आनंद घ्या. ज्या घरामध्ये स्त्री शक्तीचा आदर सन्मान व पूजा केली जाते, तसेच तिच्या शिक्षणाचा आदर केला जातो, तिच्या गुणांचा कौतुक केला जातो व तिला नाउमेद केला जातो, याउलट चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले जाते, फक्त अशाच घरामध्ये लक्ष्मी नांदते. एक लक्षात ठेवा, आयुष्य जगताना शिल्या भाकरीला आणि तुटलेल्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाही.
कारण भाकरी आत शिली आहे, पण तिने काल आपले पोट भरले होते. आणि चप्पल तुटलेली आहे, पण तिने काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला बाहेर पडण्यासाठी एक ना अनेक पर्याय करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य अशा त्या सर्व पर्यायांना ओळखून त्यातून तो योग्य तो पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाले टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख व कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.